आषाढी एकादशी स्पेशल आज आपण उपवासाचे अप्पे बनवूयात। इथे 1 वाटी भगर आणि पाव वाटी साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा आपल्याला भाजून पूर्णपणे थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। त्यानंतर भगर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। इथे बघा साबुदाण्याची पावडर करून घेतलेली आहे। भगर बारीक करायची आहे पाणी न घालता। पाव वाटी दह्याचा वापर केलेला आहे भगर बारीक करण्यासाठी। छान असं मिक्स करायचं आहे। गरजेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे। इथं बटाटा किसून घेतलेला आहे। बटाट्याचा किस, जाडसर असा शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आहे। छान असं बॅटर मिक्स करायचं आहे। थोडंसं बॅटर काढून घेतलेलं आहे मी बाजूला आणि 2 चिमूट सोडा घातलेला आहे आणि मस्त असं मिक्स करून छान असे अप्पे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला। बॅटरमध्ये सोडा एकदम जास्त घालायचे नाही, जितके अप्पे बनवायचे तेवढाच घालायचा। कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी 15 मिनिटात हे अप्पे तयार होतात। तर मस्त असे आपले हे उपवासाचे अप्पे आणि चटणी तयार झालेले आहे। तुम्ही पण नक्की बनवा।